ऑलमोस्ट सगळेजण आलेले आहेत. ओके, बघा आता इथे काय दिलंय 300. आपण आता नेक्स्ट ऍडजस्टमेंटकडे जाऊयात. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स झालं होतं आपला. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. आता स्टॉकची आधीची व्हॅल्यू किती आहे? 75,000. ती उचलायची आणि आधी बॅलन्स शीटला लिहून घ्यायची. स्टॉकची व्हॅल्यू लिहून घ्या. माझ्या बरोबर करा, मगच कळेल. स्टॉकची बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू आधी लिहून घ्यायची. ओके, किती दिली आहे बॅलन्स शीटची व्हॅल्यू? 75,000. आता टू बी व्हॅल्यूड म्हणजे एवढी किंमत झाली. किती झाली त्याची? 82,500. मग आउटर कॉलमला जी नवीन व्हॅल्यू ती आउटर कॉलमला येणार. बाय म्हटलं नाहीये, बाय इन्क्रीज नाही म्हटलं. टू बी व्हॅल्यूड म्हणजे नवीन व्हॅल्यू किती येणार? 82,500. आता स्टॉक वाढला का कमी झाला सांगा बरं? स्टॉक वाढला का कमी झाला? इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला, कारण 75 चा 82,500 झाला ना. म्हणून मग इथे आपण म्हणणार इन्क्रीज इन स्टॉक. इथे काय म्हणायचं? इन्क्रीज इन स्टॉक. कितीने इन्क्रीज झाला? या दोन अमाऊंट मधला तुम्ही डिफरन्स काढला तर कितीने इन्क्रीज झाला हे तुम्हाला लगेच कळेल. कितीने इन्क्रीज झाला? दोन्ही मधला डिफरन्स काढा. कितीने इन्क्रीज होईल? 7,500. लकीली वरच्यासारखीच अमाऊंट आली, नेहमी सेम येत नाही. आता स्टॉक इन्क्रीज झाला, ऍसेट इन्क्रीज. मग कोणत्या बाजूला लिहिणार? यस, क्रेडिटला लिहिणार ना. ऍसेट इन्क्रीज म्हणजे बाय स्टॉक अकाउंट. इन्क्रीज वगैरे काही शब्द वापरायचा नाही. इकडे लिहिलं याचाच अर्थ तो इन्क्रीज आहे. 7,500. जितके अमाऊंट इन्क्रीज झालं तेच लिहायचं. ओके, बाकी सगळं झालेलं आहे. आता आपण बघूयात की गुडविलची ऍडजस्टमेंट बाकी आहे आपली आणि पोस्टिंग काय काय बाकी आहे. कॅशचं पोस्टिंग बाकी आहे बघा आपल्याकडे, बरोबर. आता कॅश मध्ये दोन ऑप्शन आहे. आयदर यू कॅन ओपन अ कॅश अकाउंट किंवा तुम्ही इकडेच ऍडजस्टमेंट करू शकता. बघा दाखवते मी तुम्हाला. दोन्ही पद्धतीने करू शकता. यू कॅन ओपन अ कॅश अकाउंट किंवा इकडच्या इकडे दाखवू शकता. बॅलन्स शीट प्रमाणे कॅश किती आपल्याकडे? 7,500. सॉरी, बॅलन्स शीट प्रमाणे आपल्याकडे कॅश किती आहे? 7,500. करेक्ट. आता नवीन पार्टनर येताना कॅश घेऊन आला, बरोबर आहे. किती कॅश घेऊन आला नवीन पार्टनर? 37,500. बरोबर. मग आता याच्यामध्ये काय करणार आपण? ऍड. पैसे वाढले की नाही? अवनीज कॅपिटल. ऍड अवनीज कॅपिटल. दोन्ही मेथडनी दाखवणार तुम्हाला मी. इथे मी इथल्या इथे ऍडजस्टमेंट दाखवते. अवनी किती कॅपिटल घेऊन आली? 37,500. ओके, अजून पण याच्यावरती ऍडजस्टमेंट येणार आहेत, त्या नंतर करूयात आपण. इथपर्यंत कळलं. आता आपण गुडविलची ऍडजस्टमेंट सोडली होती, ती आपण करणार होत आधी. गुडविल मधली आपण केस नंबर 1 बघतोय. न्यू पार्टनर ब्रॉट गुडविल इन कॅश. ओके, आणि पुढे त्याचं काहीच सांगितलं नाही. म्हणजे काय करतो आपण? ते डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. अँड गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. लक्षात ठेवा, जेव्हा नवीन पार्टनर कॅश मध्ये फक्त गुडविल घेऊन आला एवढंच बोललेलं असतं, तेव्हा गुडविल जे आहे ते ओल्ड पार्टनर्स त्यांच्या सॅक्रिफाईस रेशो मध्ये देणार. आता आपल्याला न्यू रेशो दिलेला आहे, ओल्ड रेशो दिलेला आहे. सॅक्रिफाईस रेशो कसा काढतात? सॅक्रिफाईस रेशो इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, मग आता पहिले आपण विक्रमचं काढूया. विक्रमचा ओल्ड रेशो किती होता?
2/5. त्याच्यामधनं किती मायनस होणार? न्यू रेशो विक्रमचा 6/20. बरोबर ना? मग आता काढा किती येणार. खाली किती आले पाहिजे? 20. फायच्या टेबलमध्ये 20 येतात ना, म्हणून खाली 20 येणार. 5 4 जा 20, मग 2 4 जा 8 मायनस 6, म्हणजे आन्सर किती येणार तुमचं? 2/20, 2/20. ओके. विक्रम नंतर प्रज्ञा. प्रज्ञाचा काय रेशो होता? 3/5 मायनस, नवीन रेशो काय होता प्रज्ञाचा? 9/20 इक्वल टू अगेन. ओके. अगेन हे काढून घ्यायचं, लसावी काढून घेतो की नाही आपण दोघांचा, मराठीमध्ये सांगायचं झालं तर. ओके. डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. डिनॉमिनेटर घेतला 20, 5 4 जा 20, 3 4 जा 12 मायनस 9 किती आले? यस 3/20. आता सॅक्रिफाईस रेशोला खालच्या अमाऊंटला इम्पॉर्टन्स नाही, म्हणजे काय आला सॅक्रिफाईस रेशो? 2:3. ओल्ड रेशो तेवढा सॅक्रिफाईस रेशो आला. मग कोणत्या रेशो मध्ये घेणार? 2:3 मध्ये. आता बघा, वेन पार्टनर ब्रिंग गुडविल इन कॅश, आपण एंट्री काय केली? गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, म्हणून गुडविलच्या क्रेडिटला घेतलं. आता गुडविल आपल्याला नवीन बॅलन्स शीट मध्ये नाही दाखवायचे, कुठे रिटेन करायला काही सांगितलं नाही. मग इथे करायचं डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. टू कोण आहे? विक्रम कॅपिटल. टू विक्रम कॅपिटल. विक्रमचा शेअर किती होता? वरती काढला आपण सॅक्रिफाईस रेशो. 2:3 म्हणजे 3/5. आणि टू प्रज्ञा कॅपिटल, तिचा शेअर होता 3/5. मग आता डिस्ट्रीब्यूट करा. 30,000 2:3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. किती येईल? 30,000 डिवायडेड बाय 5 म्हणजे आले 6,000. राईट. 6,000 इंटू 2 म्हणजे इथे किती येणार बरं? 12,000. करेक्ट. ओके. आता 30,000 डिवायडेड बाय 5. 30,000 2:3 मध्ये वाटते मी, बाकी काहीच करत नाहीये. 6,000 इंटू 3 18,000. ओके. आता गुडविल अकाउंटची टोटल टॅली झाली बघा आपली. 2-3 वेळेस प्रॉब्लेम बघितल्यावरच कळेल, थोडासा कठीण आहे ऍडमिशन. ओके. आता इथे केलं डेबिट. एव्हरी डेबिट मस्ट हॅव इक्वल क्रेडिट. मग इथे केलं डेबिट, कॅपिटलला काय करायचं? क्रेडिट. बाय गुडविल अकाउंट. किती इकडे? 12,000 आणि 18,000. ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे कॅशला इथे केलं, मग कॅश अकाउंटला इफेक्ट का नाही दिला? बघा इकडे बाय कॅश म्हटलं, मग कॅशला डेबिट का नाही केलं? पण आपण अकाउंट मेंटेन नाही करत आहे. बघा इथे कॅश मध्ये आपण ऍड केलंय ना, गुडविल कॅश मध्ये करायला आणलंय ना. मग आता आपल्याला कॅश मध्ये आणलंय तर इथे काय करायला लागेल? त्याला ऍड करायला लागेल. कॅश मध्ये ऍड गुडविल. डेबिट करायचं म्हणजे कॅश वाढली. किती आली गुडविल आपल्याकडे? 30,000. ओके. आता नंतर आपण बघूया किती टोटल येते. काढा बरं मग आता कॅशची. पहिले 7,500 होते. ओके. आता 37,500 आले. करा. कॅल्क्युलेटर नाही अलाउड तुम्हाला, मॅन्युअली करायचंय. करा आणि मला सांगा किती येते. 7,500 पहिले होते, प्लस अवनी कॅपिटल म्हणून घेऊन आली 37,500, प्लस अवनी गुडविल म्हणून घेऊन आली 30,000. म्हणजे आता आपल्याकडे कॅश किती झाली? तर 75,000. मग आता कॅशला किती देणार तुम्ही इकडे? 75,000. ओके. आता पुढे जाऊया आपण. ह्याच्या व्यतिरिक्त कोणती ऍडजस्टमेंट राहिली आहे का आता? तर नाही. मग आता आपण एक एक अकाउंट क्लोज करत जायचं.
पहिलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज होतं नेहमी. बघा कोणती साईड मोठी दिसते, बाय ऑब्झर्वेशनच कळतंय तुम्हाला. 7,500 प्लस 7,500, हा क्रेडिट मोठी आहे ना, मग दोघांची टोटल आली 15,000. तिकडे लिहून घ्या 15,000. ओके, 15,000 मधनं हे किती आलं, 4,650 मायनस करा डेबिट साईडची टोटल. 15,000 मधनं 4,650 डेबिट साईडची टोटल मायनस करा, मग किती उरतात, 10,350. किती उरले, इथे रेशो लक्षात ठेवा कसे घेतोय आपण, 10,350. आता हा प्रॉफिट आला का लॉस आला सांगा बरं, हा प्रॉफिट झाला का लॉस झाला, प्रॉफिट आला. प्रॉफिट आला, बरोबर. मग आता आपण इथे घेणार डेबिटला. ओके, प्रॉफिट आला ना, मग इथे डेबिटला आपण कोणाला देणार तो प्रॉफिट, पार्टनर्सला देणार की नाही, म्हणून इथे लिहिणार टू ओल्ड पार्टनर्स. कोणाला देणार, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड म्हणजे जुने, नवीन पार्टनरला मिळणार नाही. कोणत्या रेशो मध्ये, तर ओल्ड रेशो मध्ये मिळणार. बघा गुडविल साठी आपण सॅक्रिफाईस रेशो वापरला आणि प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन करताना आपण ओल्ड रेशो वापरतोय, पण ओल्ड रेशो पण तोच होता 3:5. आणि प्रज्ञाचा किती होता 3/5. दोन्ही सेम होतं, पण इथे आपण ओल्ड वापरतोय. आता डिस्ट्रीब्युशन करा, 10,350 येईल ना. रेशो मध्ये कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा. 10,350 डिवायडेड बाय 5 इंटू 2 किती येईल करा, 10,350 डिवायडेड बाय 5 इंटू 2 म्हणजे रेशो मध्ये वाटलं जाईल ते 4,140. किती येतं, 4,140. एवढे विक्रमला मिळाले. ओके, आता प्रज्ञा आहे 3/5. 10,350 डिवायडेड बाय 5 इंटू 3 करा, किती येतं, डिवायडेड बाय 5 इंटू 3. मी थोडं स्लो जाते, करा तुम्ही. किती येणार, 6,210. 6,210. बघा दोघांची टोटल येते ना, एवढी येते, म्हणजे आपण केलंय ते बरोबर आहे. ओके, आता ह्याला काय म्हणायचं ब्रॅकेट मध्ये, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ओके, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, करेक्ट. आता पुढे काय करणार बघा, नीट लक्ष द्या. अजून आपल्याला काही ऍडजस्टमेंट करायचे आहेत, लिहू नका सगळं, आधी नीट समजून घ्या. इथे केलं डेबिट. ओके, इकडे काय करणार, बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन 4,140. दुसऱ्याचं आहे 6,210. 6,210. ओके, हा आता लास्ट एक ऍडजस्टमेंट दिली बघा, द capital account of all partners to be adjusted in their new profit sharing ratio and excess amount to be transferred to their loan account. नीट लक्ष द्या. आता त्यांचं जे कॅपिटल आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ठेवायचे, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. आपण न्यू रेशो काढला होता की नाही, इथे लक्ष द्या जरा. न्यू रेशो काय होता, 6:9:5. हे तर सगळ्यांना माहिती आहे ना. न्यू रेशो काय होता, 6:9:5. बघा आता इकडे जरा,
पहिला प्रॉब्लेम तुम्हाला 2-3 वेळेस बघायला लागणार आहे रिपीटेडली, तर कळेल हा. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया त्यांचा न्यू रेशो होता. न्यू रेशो होता 6:9:5. करेक्ट आहे ना? 6:9:5. ओके. आता नवीन पार्टनरने किती कॅपिटल आणलं? 37,500. किती आणलंय बघा नवीन पार्टनरने कॅपिटल? 37,500 आणलंय ना त्याने. करेक्ट. बघा किती आणलंय त्याने. हा, 37,500. मग बघा पहिला कोण होता? विक्रम. विक्रमचा शेअर होता 6. दुसरा होता प्रज्ञा, तिचा शेअर होता 9. आणि तिसरी होती अवनी, तिचा न्यू रेशो प्रमाणे शेअर होता 5. फॉर 5 शेअर शी विल ब्रिंग कॅपिटल रुपीज 37,500. 5 शेअर साठी तिचं कॅपिटल किती आहे? 37,500. मग आता विक्रम जो आहे त्याचा शेअर किती आहे? 6. मग त्याचा 6 शेअर साठी किती कॅपिटल असेल? नवीन रेशो प्रमाणे बाय द रूल ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, कॅपिटल ऑफ विक्रम ॲज पर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा रूल वापरायचा. 5 इक्वल टू 37,500. तो 6 इक्वल टू हाऊ मच? तर काय येणार बघा तुमचा? बाय द रूल ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला टाकूया आपण इथे. ओके, by the rule of cross multiplication 37,500 multiply by क्रॉस मध्ये काय इकडे 6 and divided by इकडे किती आहे? 5 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा रूल सगळ्यांना येतो ना? मी इथे लिहून दाखवते पाहिजे तर. 5 इक्वल टू 37,500. So 6 equal to how much? असं लिहून दाखवलं तरी चालेल. 6 इक्वल टू क्वेश्चन मार्क. So by the rule of cross multiplication 37,500 into 6 divided by 5. आता काढा किती येतं हे. कॅल्क्युलेटर्स तुम्हाला अलाउड नाहीये, परत सांगते, तुम्हाला तुमचं काढायचंय. 37,500 into 6 डिवायडेड बाय 5 किंवा 5 ने आधी डिवाइड करून घेतलं तरी चालेल. मग ते किती येईल सांगा बरं? येस, किती येणार ते? 45,000. म्हणजे विक्रमचं कॅपिटल किती येणार? 45,000. ओके. आता आधी आपण हे टाकून घेऊया वरती आपल्या ह्याच्यामध्ये. एवढा त्यांचा बॅलन्स आला पाहिजे. मग इकडे लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अवनीचा तर आपल्याला जो अवनीचा जो दिलाय तोच घ्यायचा. अवनीचा किती आहे? 37,000. अवनीचा आहे 37,500. तो बदलायचा नाही. विक्रमचा आपण आता काढला, किती आला विक्रमचा? येस, 45,000. आता आपण जसं विक्रमचं काढलं तसं प्रज्ञाचं काढूयात. इथे केलं होतं की नाही? आता तसंच 37,500 इक्वल टू इथे करून दाखवते बघा. आता 5 इक्वल टू 37,500. मग 9 इक्वल टू हाऊ मच? प्रज्ञाचं शेअर किती? 9. सो 9 इक्वल टू क्वेश्चन मार्क. नाउ द बाय रूल ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल? कॅपिटल ऑफ प्रज्ञा सॉरी
कॅपिटल ऑफ प्रज्ञा बाय न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय द रूल ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येईल बघा, 37,500 इंटू 9 डिवायडेड बाय 5 बाय द रूल ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॅल्क्युलेट करा किती येईल आता ते. 5 एका 20 आहे बघा, सॉरी 20 आहे ना, हा 5 घेतलं तरी चालेल. डिवायडेड बाय 5 इंटू 9 डिवायडेड बाय 5 किती येतं बघा, कॅल्क्युलेट करा. 37,500 डिवायडेड बाय 5 इंटू 9 तर किती येणार ते 67,500. म्हणजे प्रज्ञाचं कॅपिटल किती येणार 67,500. मग प्रज्ञाच्या कॅपिटल मध्ये आपण लिहून टाकूया. इथे लिहायचं 67,500. हे शेवटचंच ऍडजस्टमेंट थोड्या कठीण असतात इकडे. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय की ही ऍडजस्टमेंट झाल्यानंतर जर काही बॅलन्स राहिला तर त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आता बघा विक्रमची टोटल किती आहे बघा. विक्रमची डेबिट साइड मोठी आहे का क्रेडिट साइड मोठी आहे. माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे, मी आता फास्ट करू शकते, तुम्हाला वेळ लागणार हे सगळं करायला. ओके, त्यामुळे तुम्ही थोडा स्पीड वाढवायचा पोस्टिंग करताना. विक्रमची कोणती साइड मोठी दिसते मला तर इथे क्रेडिट साइड मोठी दिसते. विक्रमची कोणती साइड मोठी दिसते क्रेडिट. 75,000 आहे, 4140 आणि 12,000 आहे. मग याची टोटल येणार 91,140 आणि इकडे फक्त 45,000 आहेत. आणि त्यांनी सांगितलंय जर कमी जास्त अमाऊंट असेल तर ती कुठे टाकायची लोन अकाउंटला. मग इथे वरती लिहून टाकायचं बॅलन्सच्या वरती काय लिहिणार टू पार्टनर्स लोन अकाउंट. आता लोनच का म्हटलं, कारण त्यांनी तसं सांगितलं होतं. कधी कधी कॅश मध्ये ऍडजस्ट करायला सांगतात, कधी लोन मध्ये सांगतात. ओके, इथे तुम्हाला लोन सांगितलं होतं. आता 91,140 मधनं 45,000 वजा केले तर आपल्याला मिळतात 46,140. आता इकडे पण क्रेडिट साइडच मोठी आहे बघा. मेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड 99,210 इज द टोटल. इकडे लिहिली आपण 99,210. लिहायला वेळ देते मी, डोंट वरी. 99,210 मधनं आपले गेले 67,500. मग आपल्याला काय उरणार 31,710. ओके, आता इकडे बघा, इकडे 37 आहे, इकडे पण 37 आहे, म्हणजे इकडे काहीच बॅलन्स नाही आला. 37,500 इकडे पण आहे 37,500. आता इथे केलं डेबिट, हे पार्टनर्सचं लोन आहे. पार्टनर्सचं लोन नेहमी लायबिलिटी साइडला येतं, म्हणून इथे लिहिणार आपण कॅपिटलला जागा सोडायची आधी. पार्टनर्स लोन अकाउंट. विक्रमचं लोन किती आहे आणि प्रज्ञाचं लोन किती आहे. विक्रमचं लोन बघूया किती आपण 46,140 आणि प्रज्ञाचं लोन किती आहे 31,710. हे दोघांचं लोन झालं. ओके, आता काय करायचं बघा, जुनी बॅलन्स शीट समोर ठेवायची, त्यातनं काय काय राहिलं ते बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर कॅपिटलचा बॅलन्स लिहायला लागेल आपल्याला. मग इकडे बघा कॅपिटल अकाउंट. आता एकाच्या ऐवजी तिघांचं कॅपिटल येणार. विक्रम प्रज्ञा अँड अवनी. विक्रम प्रज्ञा अँड तिसरी कोडे अवनी आहे ना. ओके,
आता इथे आपण करूयात. विक्रमचं कॅपिटल किती आहे? 45,000. याचं किती आहे? 67,500. आणि हिचं किती आहे? 37,500. टोटल आपण करूयात त्याची आणि बाहेर लिहूयात मग. हा, आता आधी इथे लिहून ठेवा. कॅपिटल अकाउंट झालं. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, आपण क्रेडिटर्स चेंज केलं का? क्रेडिटर्सला हात लावला का आपण? नाही. जर हात लावला नसेल तर ॲज इट इज कॉपी करायचं. क्रेडिटर्स पहिले किती होते? 1,05,000. त्याच्यात काही चेंजेस नाही केले तर मग ॲज इट इज लिहून टाकायचे आउटर कॉलमला त्यांना. 1,05,000. ओके, फाईन. आता पुढे ऍसेट साईडला बघा, कॅशचं आपण ऍडजस्टमेंट केली, लँड अँड बिल्डिंग घेतलं. प्लांटला आपण हात लावलाय का? नाही ना. मग ते ऍज इट इज घ्यायचं. कितीचा प्लांट होता? 45,000. मग मी इथे लिहून टाकते खाली, प्लांट 45,000. त्याला काही चेंज नाही केलं म्हणजे जी आहे तीच व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर दिलंय फर्निचर. फर्निचरचं आपण डेप्रिसिएशन केलं. स्टॉक पण आपण घेतलाय ऑलरेडी आणि डेटर्स पण घेतले. ऑल सेट अँड डन. आता कॅपिटल अकाउंटची टोटल करून आउटर कॉलमला लिहा. ती येणार 1,50,000. मी कॅल्सीवर आता करते म्हणजे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट होईल. तुम्ही नंतर करा हा मॅन्युअली. आणि लोन अकाउंटची पण टोटल करा. ती आली 77,850. आणि आता असं केल्यानंतर जर तुमची बॅलन्स शीटची टोटल, आता ही तुम्ही करून मला सांगायचंय हा, ऍसेट्स आणि लायबिलिटीची टोटल टॅली करून बघा. जर तुमची बॅलन्स शीटची टोटल टॅली होत असेल याचा अर्थ तुम्ही करताय ते बरोबर आहे. ओके, बघा काय काय आलं. 1,50,000, 1,05,000, 77,850. याची टोटल आली 3,32,850. ओके, आता ऍसेट साइडची टोटल बघूया आपण किती येते. 45,000 प्लस 2,700 प्लस 82,650, 82,500 सॉरी. त्याच्यानंतर 82,650 दिलेलं आहे. 45,000 आहे आणि 75,000. या सगळ्याची टोटल जर आपण केली, ओके, तर ती किती येते पुन्हा? 3,32,850. टोटल करून बघा एकदा. ओके, जर तुमची बॅलन्स शीट टॅली झाली दॅट मीन्स यू आर अरिथमेटिकली करेक्ट.